मित्रांनो, सध्या भारतीय सिनेमात एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे रामायण सिनेमा। नितेश तिवारी या महासिनेमावर काम करत आहेत आणि रोज नवीन बातम्या समोर येत आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का की एका बाजूला हॉलिवूडच्या टेक्नॉलॉजीची फौज आणि दुसऱ्या बाजूला भारतीय संस्कृतीचा वारसा, असं हे समीकरण नक्की कसं जुळणार आहे? रणबीर कपूर फक्त राम नाही तर परशुराम सुद्धा बनणार आहे। पण या सिनेमाच्या मागे नक्की काय राजकारण आणि काय मेहनत सुरू आहे? हा सिनेमा केवळ भारतासाठी नाही तर चक्क हॉलिवूडला टक्कर देण्यासाठी बनवला जातोय। अयोध्येचा जो सेट मुंबईत उभा केलाय तो पाहण्यासाठी चक्क ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे। पण तरीही काही माहिती बाहेर आली आहे। एका बाजूला ऑस्कर जिंकलेली DNEG कंपनी आणि दुसरीकडे हम्स झिमर सारखा दिग्गज संगीतकार जो लायन किंग आणि इंटरस्टेलर साठी ओळखला जातो, तो रामायणाला संगीत देणार असल्याची चर्चा आहे। हे रामायण नक्की कसं असेल? रावणाची लंका खरोखर सोन्याची दिसणार का? आणि रणबीरच्या राम आणि परशुराम भूमिकेमागे नक्की काय तांत्रिक जादू असणार आहे, हेच आपण सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। सगळ्यात आधी आपण चर्चा करूया ती रणबीर कपूरची। रणबीरने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारावी यावर सुरुवातीला खूप टीका झाली। काहींना वाटलं की ॲनिमल मधला रागीट रणबीर राम कसा होईल, पण रणबीरने एका भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले। बातम्यांनुसार रणबीरने केवळ आपली बॉडी बनवण्यासाठी जिम मध्ये घाम गाळलेला नाहीये, तर त्याने लाईफस्टाईल मध्येही खूप मोठे बदल केलेत। त्याने पूर्णपणे शाकाहार स्वीकारलाय आणि तो रोज पहाटे उठून मंत्रोपचार आणि शुद्ध मराठी आणि हिंदी भाषेचा सराव करतोय। रणबीरने स्वतः मान्य केलंय की ही भूमिका त्याच्यासाठी केवळ काम नाहीये तर एक आध्यात्मिक प्रवास आहे। या सिनेमांचं कास्टिंग म्हणजे एक वेगळीच पर्वणी आहे। राम रणबीर कपूर आहे तर सीतामाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे। साई पल्लवी तिच्या साधेपणासाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते। या जोडीची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान आहे। पण खरी गंमत आहे ती रावणाच्या भूमिकेत। KGF फेम यश हा रावण साकारणार आहे अशी जोरदार चर्चा होती, पण आता बातमी अशी येते की यश केवळ अभिनेता म्हणून नाही तर या सिनेमेचा प्रोड्युसर म्हणून काम करतोय। रावणाची भूमिका साकारताना तो आपला आवाज आणि देहबोली कशी वापरतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। इतकंच नाही तर हनुमानासाठी सनी देओल, कैकेयीसाठी लारा दत्ता आणि दशरथ राजांच्या भूमिकेसाठी अरुण गोविल यांची नावं समोर येत आहेत। ज्यांनी जुन्या रामायणात राम साकारला तेच आता दशरथ होणार आहेत। हा एक कमालीचा योगायोग आहे। नितेश तिवारींनी सेटवर नो फोन पॉलिसी लागू केली आहे, म्हणजे कोणत्याही तंत्रज्ञानाला किंवा कलाकाराला सेटवर मोबाईल वापरण्याची परवानगी अजिबात नाहीये। तरीही काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि साई पल्लवीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते। रणबीर कपूर या सिनेमात डबल रोल साकारतोय। तो प्रभू श्रीरामांसोबतच भगवान परशुराम यांच्याही भूमिका साकारतोय। रणबीरने स्वतः कोलायडरला दिल्या गेल्या मुलाखतीत हे सांगितलंय। परशुराम हे विष्णूंचे 6वे अवतार आणि राम हे 7वे अवतार। रामायणात असा एक प्रसंग आहे जिथे हे दोन्ही अवतार एकमेकांसमोर येतात। शिवधनुष्य तुटल्यानंतर परशुराम प्रचंड रागात येतात आणि तिथे या दोघांचा संवाद होतो। एका बाजूला क्षत्रियांचा नाश करणारे परशुराम आणि दुसऱ्या बाजूला क्षत्रिय कुळातले राम, हा विरोधाभास रणबीर कसा पेलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा सिनेमा केवळ भारतासाठी नाही तर जागतिक स्तरावर नेण्याचा निर्मात्यांचा मानस आहे। यासाठी हॉलिवूडमधील DNEG सारखी मोठी VFX कंपनी काम करते, ज्यांनी ओपनहायमर, ड्यून यासारख्या सिनेमांसाठी काम केलंय। या सिनेमाचं बजेट तब्बल 800 कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जातंय। यामध्ये अयोध्येचा जो सेट आहे, रावणाची सुवर्ण लंका आणि युद्धाचे प्रसंग हे सर्व प्रेक्षकांना थक्क करणारे असतील। कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टवर टीका होणं स्वाभाविक आहे। काही लोकांच्या मते रणबीर कपूरची प्रतिमा ही लव्हर बॉय किंवा चॉकलेट बॉय अशी आहे, त्यामुळे तो राम कसा काय साकारणार? तर काहींना वाटतं की रामायण पुन्हा पुन्हा पडद्यावर कशाला आणायचं? आता आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक पिढीला त्यांचं रामायण मिळणं गरजेचं असतं। 70 ते 80च्या दशकात रामानंद सागर यांनी हे रामायण दिलं, ते काळासाठी सर्वोत्तम होतं। आजच्या जेनझी पिढीला जर रामायण समजून घ्यायचं असेल तर त्यांना त्यांच्या भाषेत किंवा त्यांच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत ते सांगावं लागेल। रणबीर कपूरच्या कास्टिंगवर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की एक अभिनेता म्हणून त्यांनी बर्फी आणि रॉकस्टार मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे, त्यामुळे शंका न ठेवता त्याच्या या कामाकडे पाहणं गरजेचं आहे।
हा भारतीय सिनेमा इतिहासातला आतापर्यंतचा सगळ्यात महागडा सिनेमा ठरणार आहे। यात पैशांचा मोठा हिस्सा हा सेट्स आणि कॉस्ट्युमवर खर्च केला जातोय। मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये अयोध्येचा जो एक भव्य सेट उभा केलाय, जो कोणीही सेट पाहतोय तो म्हणतोय की आपण चक्क त्रेतायुगात येऊन पोहोचलोय। इथे केवळ लाकूड किंवा प्लास्टिक नाही तर खऱ्या खोऱ्या कोरीव कामांचा वापर केला जातोय, जेणेकरून कॅमेऱ्यावर ते अत्यंत वास्तववादी वाटेल। निर्मात्यांनी एक खास टीम नेमली आहे। सगळ्यांना उत्सुकता आहे तो रावणाच्या लंकेची। रामायणात लंकेचं वर्णन सुवर्ण लंका असं केलंय। नितेश तिवारींनी हे पडद्यावर दाखवण्यासाठी साधे पिवळे रंग वापरायचे नाहीत, यासाठी त्यांनी हॉलिवूडच्या अशा टीम सोबत काम केले ज्यांनी गेम ऑफ थ्रोन्स सारख्या मालिकांसाठी काम केलंय। एका मोठ्या सिनेमासाठी संगीत हे त्याचं खूप महत्वाचं असतं। बातम्या अशा येत आहेत की ऑस्कर विजेता संगीतकार हन्स झिमर आणि भारताचे लाडके AR रहमान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत। जर हे खरं ठरलं तर रामायणाचं संगीत जागतिक स्तरावर गाजणार यात शंका नाही। रामायणातला युद्धाचे प्रसंग आणि श्रीरामांच्या वनवासातल्या वेळेचं शांत संगीत यासाठी हे दोन दिग्गज एकत्र येणं ही भारतीय सिनेमासाठी खूप महत्वाची अचीवमेंट असणार आहे। साऊंड डिझायनिंग साठी सुद्धा डॉल्बी ॲटमॉस पेक्षा पुढचं तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे। तर मित्रांनो, रामायण बद्दलच्या या सर्व बातम्या पाहता हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या चेहरा मोहरा बदलणारा ठरणार आहे, यात काही शंका नाही। रणबीरचा डबल रोल असो, यश श्री रावणाची भूमिका असो किंवा हॉलिवूड लेवलचे VFX निर्माते प्रेक्षकांना काहीतरी अभूतपूर्व देण्याच्या तयारीत आहेत। नितेश तिवारींच्या या प्रयोगामुळे हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे। रामायण बद्दलच्या या सर्व घडामोडी पाहता हा केवळ एक सिनेमा उरलेला नाही तर तो एक इव्हेंट बनलाय। रणबीर कपूरचं समर्पण, नितेश तिवारींची दूरदृष्टी आणि जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान या सगळ्यामुळे भारतीय सिनेमा एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे। तुम्हाला काय वाटतं? रणबीर कपूर राम आणि परशुराम या दोन्ही भूमिकांमध्ये पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? या सिनेमातला कोणत्या कास्टिंगने तुम्हाला सगळ्यात जास्त आश्चर्यचकित केलंय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषतः नक्की सबस्क्राईब करा।